शिवाजी होय बरोबर. तेच जे पत्र आहे 1/6/2021 म्हणजे हा कोविडचा काळ होता, म्हणजे कोविड संपतानाचा काळ होता. त्या काळातलं पार्थ पवार म्हणजे एमडीए कंपनीने पत्र नाही लिहिलेलं आहे. पार्थ पवार यांनी अप्पर जिल्हाधिकारी तत्कालीन कुळ कायदा डॉक्टर देशमुख का कोणतरी होते, नाव आता क्लिअर ना आठवत नाही, पण ते अप्पर जिल्हाधिकारी त्यांनी पत्र लिहिले की तुम्ही जे शीतल तेजवानी त्यांनी उल्लेख केला की AVK मध्ये की त्यांनी पत्र लिहिले तुमच्याकडे कुळाची नावं लावावी, त्याच्यावर तुम्ही कारवाई का करत नाही, ज्याला आपण स्मरणपत्र म्हणतो. मुळात मुद्दा असा आहे, त्यावेळेस हे पत्र लिहिण्याचं पार्थ पवारांना गरज का पडली? शीतल तेजवानीचा त्यांचा काही संबंध आहे का, नातेसंबंध काय, भागीदारी की व्यवसायात? मग शीतल तेजवानीसाठी पार्थ पवारांनी पत्र का, म्हणजे थोडक्यात पार्थ पवारांचा या मुंडवा जमीन व्यवहारात सहभाग असल्याचा हा थेट पुरावा आहे. बरोबर सर? बरोबर आहे. बरोबर. जरा पत्र वाचून दाखवा ना एकदा. तर पाहिजे याच्यात दोन गोष्टी आहेत मुळामध्ये. पत्रामध्ये असं म्हटलंय की 10/11/2020 रोजी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्याकडे वतनदार मुख्त्यार म्हणजे शीतल तेजवानी यांनी मंत्री महसूल वगैरे वगैरे त्याचा मुंडवा येथील सर्वे नंबर 88 या मिळकतीचा योग्य तो कब्जे हक्काचा सारा स्वीकारून सदर मिळकत मालकी हक्काची करण्याबाबत पत्र दिलेलं आहे. काय संबंध यांचा? यांचा काही संबंध नाही. पण याच्यातले दुसरे मी दोन पुराव्यांबद्दल बोलतो. एक तर हे पत्र आहे, दुसरा परिस्थितीजन्य पुरावा. हे पत्र दिल्यानंतर 1 महिन्याभरामध्ये अमेडिया कंपनीची स्थापना झाली. हां, डिसेंबर 28/2020. व्यवहार करण्यासाठी थोडक्यात व्यवहार एकदा करण्यासाठी- क्रोनॉलॉजी पुन्हा एकदा सांगा. शीतल तेजवानी पत्र कधी लिहिलं ते नजरानं भरण्यासाठी? 10/11/2020 ला लिहिले. त्यानंतर हा कोविडचा काळ होता म्हणून. हा कोविडचा काळ असेल. त्यानंतर 28 डिसेंबरला कंपनीची स्थापना झाली. कंपनीने आज सगळ्यात ह्या व्यवहाराव्यतिरिक्त दुसरं काही केल्याचा पुरावा नाही. म्हणजे कंपनी याच्यासाठी स्थापन झाली. पार्थ पवारांनीच केले ना. पण त्याच्या आधी पार्थ पवारांचं पत्र आहे, कंपनी नंतर झाली. कंपनी नंतर झाली, पण त्याच्या आधी पार्थ पवारांचं पत्र आहे. आणि त्यानंतर एक पत्र देण्यात आलं की हे जे झालेलं आहे त्याच्यावर तुम्ही कारवाई करून जमीन ताब्यात द्यावी. त्यानंतर 24 डिसेंबरला शीतल तेजवानीने 11,000 रुपये भरले असं ते म्हणतात. ते अजून जमा नाहीत कुठं. ते असं ते म्हणतात, जे काय असेल त्याचे. त्यानंतर मे 2025 मध्ये व्यवहार झाला. व्यवहार झाल्यानंतर बातम्या आल्या आणि बातम्या आल्यानंतर मग त्यांनी असं म्हटलंय कलेक्टरला की ह्या ज्या बातम्या आल्या त्या चुकीच्या आहेत, आम्ही कायदेशीर व्यवहार केला आहे, तर या संदर्भामध्ये आम्ही व्यथित झालोय, त्यामुळे आम्हाला बाजू मांडण्याची संधी द्यावी. म्हणजे याचा मुद्दा असा आहे की परिस्थितीजन्य पुरावा, पत्र वगैरे सगळं सांगतात की पार्थ पवार हे पहिल्यापासून या जमिनीशी संबंधित होते, त्यांना या जमिनीमध्ये इंटरेस्ट होता आणि त्यांनी याच्या संदर्भात पत्रव्यवहार केलेला आहे. आता एवढं असताना प्रशासन म्हणतंय, बाकी सगळे म्हणतात की पवारांचा काही संबंध नाही पार्थ पवारांचा. आता आणि हे पत्र माझ्याकडची नाहीत, कालच्या पोलीस नोटमध्ये पण म्हटलंय की जिल्हाधिकाऱ्यांना अमुक तारखे, ही जी तारीख आहे ना ही कालच्या पोलिसांची जी रिमांड कॉपीत आली त्याच्यामध्ये पण आहे. म्हणजे त्यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलंय, म्हणजे जिल्हाधिकाऱ्यापासून सगळ्यांना तेव्हापासून हा व्यवहार माहिती आहे. म्हणजे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना सगळं माहित होतं. याच्यासाठी आम्हाला कुठे मध्ये घ्यायचं काही कारण नाही. पोलिसांच्या चौकशीत म्हटलंय माझ्याकडे हे पत्र आहे. याच्यात तुम्ही बाकीच्या लोकांची वाटच बघायला नको. याच्यामध्ये प्रशासनाने स्वतःहून कारवाई केली पाहिजे. तर इथं आणखी कुणी काय केलं याच्यावर जो गोंधळ घातला जातोय तो अजिबात एकूण प्रशासनाला आणि कायद्याच्या दृष्टीने हा थेट पुरावा आहे मला वाटतं. हा थेट पुरावा आहे. हा थेट. मला सांगा, आता याच्यात फक्त दिग्विजय पाटील जे 1% भागधारक आहे त्यांची काल चौकशी झाली, त्या एमडीए कंपनीचे भागधारक म्हणून, पण मुळात त्याच्या आधी स्वतः पार्थ पवारांनी पत्र लिहिलंय या जागेसंदर्भात. म्हणजे थेट नाव हे म्हणजे सहभाग किंवा व्हेस्टेड इंटरेस्ट या जागा मला मिळावी हे पार्थ पवारांचा आग्रह होता, ना की दिग्विजय पाटलांचा. बरोबर. दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. हे पत्र पुढे आलं हा भाग नंतरचा झाला, पण कंपनीची स्थापना आणि आतापर्यंत जे काय आहे कंपनीनं अमेडिया व्यतिरिक्त केलेलं काय आहे याच्यासाठी हे सांगायला विजय कुंभारची गरज नाही आहे. हे पोलिसांना प्रशासनाला लक्षात यायला पाहिजे होतं. परंतु हे सगळे त्याच्यामध्ये गुंतलेले असल्यामुळे ते फक्त पार्थ पवार आणि बाकीच्यांकडे बोट दाखवत आहेत. आणि छोट्या माशांना, हे सुद्धा छोटे मासे नाहीत जे पकडले ते सुद्धा, पण त्यांना त्यांच्यावर सगळे ढकलण्याचा प्रयत्न करतात. हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. म्हणूनच प्रशासनाने आता राजकीय दबावाला बळी न पडता कायद्याने वागायला सुरुवात केली पाहिजे, नाहीतर संपूर्ण देशाचा, जनतेचा याच्यावरचा विश्वास. आता दादा म्हणतात अधिकाऱ्यांनी चुका केल्या. आता तुमचा मुलगा सापडतोय क्लिअर कर, तुमच्या मुलाचं पत्र आहे त्याचं काय? हे एक बाप असंच म्हणणार की माझ्या मुलाला काही कळत नाही.
असं कसं कळत नाही? जागा लाटायचं कसं कळतं? अधिकारी चंद्रकांत आपल्याला आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई जोडलेल्या आहेत. अंजलीताई, विजय कुंभार यांच्या या संपूर्ण प्रतिक्रिया तुम्ही ऐकलेली आहे. 2021 पासनं या जागेसाठी खरं तर त्यांचा यावर डोळाच होता असं म्हणायला लागेल. पत्रव्यवहार सुरू होते. आणखी काय पुरावा हवाय? पार्थ पवार यांचा त्याच्याशी काही संबंधच नाही असं वारंवार सांगलं जातंय. मात्र आता हे सरसकट पुरावे समोर आहेत. ते जसं मी मगाशी म्हटलं की त्याची जी क्रोनॉलॉजी होती आणि आता जे कुंभार म्हणाले ते अतिशय महत्वाचं आहे हो. की म्हणजे या कंपनीने या व्यवहारा व्यतिरिक्त मला एक सिंगल ट्रान्झॅक्शन दाखवा त्यांची की त्यांनी दुसरं काय काम केलंय. कारण मी त्यांचे 2020 जेव्हा ती कंपनी स्थापन झाली तेव्हापासूनचे सगळे बॅलन्स शीट मी खारगे समितीला दिलेत. त्याच्यात कुठलाही 0,0,0,0,0 म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचा रेव्हेन्यू नाही, त्यांनी कुठल्याही प्रकारची खरेदी नाही, विक्री नाही, नफा नाही, तोटा नाही, काहीच केलं नाहीये. म्हणजे मग ही कंपनी स्थापन कशासाठी झाली? आता जर आपल्याला त्यांनी जो क्रोनॉलॉजी समजावली जी आज सकाळी आम्ही दोघांनी डिस्कस केली त्याच्यात सरळ सरळ असंच आहे की ज्या वेळेस शीतल तेजवानी ही सगळी मागण्या करत होत्या, हायकोर्ट मूव्ह करत होत्या, त्याच्यानंतरच ही कंपनी स्थापन झाली. स्थापन झाल्या 2021च्या जून मध्ये हे पत्र लिहिण्यात आलं की याच्या आणि ते पण अपर जिल्हाधिकाऱ्यांना लिहिण्यात आलं. तर हे जे केलं गेलंय ते कशासाठी केलं गेलंय? 4 वर्ष झाले या गोष्टीला. कोविड काळात सगळ्यांना प्रश्न पडले होते की आपण जगतोय का मरतोय, पण त्या काळात पार्थ पवारांना जमिनींवर डोळा होता. पण याच्यामध्ये हे सगळं दिसतंय आपल्याला. आणि एवढंच नाही तर 6 तारखेचं जे पत्र आहे ते सुद्धा तुम्ही वाचा. खूप सिरियस आहे ते. त्याच्यात सरळ सरळ लिहिलंय की आम्ही जे घेतलंय ते अतिशय कायद्याप्रमाणे आम्ही योग्य त्या पद्धतीने घेतलं गेलंय. याच्यात जर तुम्हाला वाटत असेल की कुठली त्रुटी असेल तर आम्हाला बोलवण्यात यावं आणि आम्हाला बोलवण्यात आल्यानंतर त्याच्यात आम्ही एक्सप्लेनेशन आम्हाला हिअरिंग देण्यात यावं असं म्हटलंय त्या पत्रात. याचा अर्थ की तुम्ही जे केलंय हे तुम्ही मान्य करताय की पार्थ पवारनी ते केलंय. पहिलं जे पत्र होतं 2021चं ते पार्थ पवारनी लिहिलं होतं, अमेडिया एंटरप्राइजेस LLPनी लिहिलेलं नव्हतं. आणि आता पार्थ पवार म्हणतायत की आमचं म्हणणं ऐकून घ्या, आम्हाला हिअरिंग द्या. म्हणजे हे दिग्विजय पाटलांनी केलेलं आहे का पार्थ पवारनी केलेलं आहे? आता कळतंय आपल्याला. आणि खरं तर अंजलीताई हाच मुद्दा आहे. जर गेल्या 4 वर्षांपासून यावर डोळा होता आणि त्याच्यासाठी हा पत्रव्यवहार सुरू होता आणि 99% भागीदार असलेल्या व्यक्तीवर कारवाई होत नाही, गुन्हा दाखल होत नाही. दिग्विजय पाटील 1% भागीदार असलेल्या व्यक्तीची चौकशी सुरू आहे, कारवाई होते, गुन्हा दाखल होतोय. त्यामुळे आता तरी पार्थ पवार यांच्यावर या संपूर्ण प्रकरणामध्ये गुन्हा दाखल होणार का? कारण जे महत्त्वाचे मुद्दे विजय कुंभार सर आणि तुम्ही देखील उपस्थित केलेले आहेत त्यावर देखील आता कशा पद्धतीनं आता तरी विचार होतो का हे देखील पाहावं लागेल. अंजलीताई धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत जोडले गेलेले होते. चंद्रकांत.